भंडारा नगर परिषदेची निवडणूक पार पडली आणि त्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या वैनगंगा सभागृह येथे स्ट्रॉंग रूम तयार करून नगर परिषद हद्दीतील सर्व ईव्हीएम मशीन तेथे सुरक्षित ठेवण्यात आल्या आणि या परिसरात SRB आणि स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त स्ट्रॉंग रूम परिसरात आहे. तर महसूल विभागाच्या माध्यमातूनही कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या परिसरामध्ये चहूबाजूंनी एकूण 20 CCTV कॅमेऱ्यांची निगराणी बसविण्यात आली आहे. तर 2 प्रमुख अधिकाऱ्यांच्या सह्या असलेली सील पेपर दरवाजावर लावण्यात आले आहे. मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सह्या सुद्धा घेण्यात आल्या व लोखंडी जाळीची सुरक्षा कठडे सुद्धा सभोवताली बसवण्यात आले आहे. अगदी सुरक्षितच चोख असा बंदोबस्त या परिसरात लावण्यात आला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आमची ही मागणी होती की जेव्हा स्ट्रॉंग रूम सीलबंद करण्यात आली त्यावेळेस सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या त्या कागदावर असायला पाहिजे होत्या, त्या नव्हत्या. त्याचप्रमाणे जो कुलूप लावलेला आहे स्ट्रॉंग रूमला, त्या कुलूप लावताना कुलपाच्या वरती सह्यांच्या कागद आधी गुंडाळावा लागतो, नंतर त्याच्यावर कापड लावून सील केलं जाते. हे आता तुम्हाला जे बॅरिकेड दिसत आहेत हे कठडेही त्यावेळेस लावलेले नव्हते आणि पारदर्शकपणे जेव्हा तुम्हाला जनतेला हे दाखवायचं आहे तर त्यांचा डिस्प्ले मॉनिटर पोलिसांच्या गार्ड रूममध्ये आहे. तो कोणी साधारण व्यक्ती जाऊन बघू शकत नाही. त्याच्यामुळे तो डिस्प्ले मॉनिटर एक बाहेर राहिला तर सामान्य माणूस पण तिथून सहजतेने बघू शकते. कारण इथं जे पोलीस बंदोबस्त आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळा परवानगी घेऊन आतमध्ये कोण जाईल. त्याच्यामुळे डिस्प्ले मॉनिटर एक पब्लिकसाठी इथं समोर असायला पाहिजे. ह्या सगळ्या त्रुट्या होत्या त्या आम्ही निदर्शनास आणून दिल्या. त्याची काही पूर्तता झाली आहे. काल दारावर ज्या सह्या नव्हत्या कागदावर त्याच्यावर सह्या घेण्यात आलेल्या आहेत. हे कठडे लावण्यात आलेले आहे. परंतु आता आमची मागणी आहे की जॅमर आणि एक मोठा डिस्प्ले इथं TV समोर लावावा, जेणेकरून सर्व लोकांना ते बघायला मिळेल आणि सगळी ही प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे असं सगळ्यांना विश्वास होईल.